नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। प्रत्येकाच्या घरामध्ये की नाही किचनमध्ये हे असं सिंक बेसिन असतंच भांडे घासायचं। काही जणांचे किचन बेसिन जे असतात ना आपले ते नवीन असतात आणि काही जणांचे खूप जुने असतात। तर आज की नाही आपण अगदी नव्यासारखं किचनचं जे बेसिन आहे ना ते चमकवणार आहोत। बऱ्याचदा खाऱ्या पाण्याचे डाग पडलेले असतात किंवा गंज लागलेला असतो, तर अगदी चुटकीमध्ये की नाही आपण हे नव्यासारखं बेसिन चमकवणार आहोत। इथे बघा हे किचन बेसिन आहे, तुम्ही आता बघू शकता। आता की नाही आपण हेच बेसिन क्लीन करणार आहोत आणि अगदी नव्यासारखं चमकवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त 1 रुपयाचं शॅम्पूचं छोटंसं पॅकेट। कुठलंही घ्या किंवा घरात जर शॅम्पू असेल बॉटलमध्ये तर तो शॅम्पू वापरा। 1 रुपयाच्या शॅम्पूमध्ये अगदी बेसिन नव्यासारखं चमकतं। आता की नाही जो शॅम्पू आहे ना मी सर्व बेसिनमध्ये टाकून घेतलेला आहे आणि इथे की नाही एक मी पावडर वापरलेली आहे 1 चमचा। ही पावडर कोणती वापरली आहे ती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्की सांगेन, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता की नाही आपल्याला हे जे बेसिन आहे ना एक घासणी घ्यायची आहे आणि त्यांनी आपल्याला घासून घ्यायचं आहे। अगदी नव्यासारखं हे बेसिन चमकतं। तर इथे बघा पूर्णपणे घासणीने आपल्याला बेसिन घासून घ्यायचं आहे। माझ्याकडे भांड्याला बाई असते, पण तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचदा बायका व्यवस्थित कामं करत नाही। माझी तशी खूप स्वच्छ करते, असं मी काही नावं ठेवत नाही आहे तिला, पण जसं आपण करतो ना तसं त्यांच्याकडून केल्या जात नाही। तर मी 15 दिवसातून महिन्यातून एकदा अशा पद्धतीने बेसिन क्लीन करते। आपल्या बायकांना की नाही किचन खूप स्वच्छ लागतं, मलाही खूप स्वच्छ लागतं। तर किचन स्वच्छ असलं ना खूप छान फ्रेश वाटतं आपल्याला। ते बघा घासणीने मी बेसिन पूर्णपणे घासून घेतलेलं आहे। तुमचा कसलाही खाऱ्या पाण्याचा डाग असू द्या किंवा गंज लागलेलं बेसिन असू द्या, अगदी सहजपणे या पद्धतीने जर तुम्ही बेसिन क्लीन केलं ना तर निघून जाईल। आपले जे बेसिनच्या वरती नळ असतात स्टीलचे नळ, ते सुद्धा मी याच लिक्विडनी घासून घेणार आहे बघा। तेही अगदी नव्यासारखे चमकतात। तर मस्त असं हे सर्व मी घासून घेणार आहे आता। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। इथे बघा सर्व बेसिन मी घासून घेतलेला आहे। आता की नाही आपल्याला लगेच बेसिन क्लीन करून घ्यायचं आहे। याला काही आपल्याला 10-15 मिनटं असंच लावून ठेवायचं नाही आहे। अगदी नव्यासारखं बेसिन चमकतं, तुमचा विश्वास बसणार नाही। शॅम्पूमुळे की नाही आपल्या बेसिनला नव्यासारखी शाईन येते, एक चमकतं बेसिन। तुम्ही कुठलेही बाथरूममधले स्टीलचे नळ असू द्या किंवा बेसिनचे नळ असू द्या, शॅम्पूनी धुवून बघा खूप छान अगदी चमकतात। बऱ्याचदा बाथरूममध्ये स्टीलचे जे आपले नळ असतात ना तिथं हार्पिकचे डाग पडलेले असतात, त्यामुळे नळ काळे पडतात आपले। तर एकदा तुम्ही अशा पद्धतीने शॅम्पूनी नळ क्लीन करून बघा, अगदी नव्यासारखा चमकेल। आता मी तुम्हाला सांगते की मी शॅम्पूसोबत कोणती पावडर वापरली होती। आपल्या घरात सगळ्यांच्या घरात असते, असं नाही की कुणाकडे नसते। तर मी शॅम्पूसोबत 1 चमचा बेकिंग सोडा वापरलेला होता, सगळ्यांच्या घरी असतो। 1 चमचा खाण्याचा सोडा आणि 1 पॅकेट शॅम्पूचा वापर करून बघा। इथे बेसिन किती नव्यासारखं चमकलेलं आहे आपलं, बघू शकता तुम्ही। बेसिनचे जे नळ आहेत तेही छान असे चमकतायत। तर नक्की एकदा अशा पद्धतीने बेसिन आणि जे बेसिनचे नळ असतात ना ते क्लीन करून बघा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मस्त असं अगदी नव्यासारखं हे आपलं बेसिन क्लीन झालेलं आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।